नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सीमा, अगं सीमा, चहा झाला की नाही? यांना गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला? कुसुमताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई, अहो चहा पावडर संपली आहे. थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं आणि म्हणून यांना चहा करून दिला. सीमाने उत्तर दिले. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो आणि मग तू लक्ष का नाही ठेवलं? जा आता पटकन घेऊन ये, कुसुमताई म्हणाल्या. आई, अहो माझ्याकडे पैसे नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, बिझनेसमध्ये लॉस झाला आहे, कर्जाचे हप्ते थकले आहेत आणि त्यामुळे या महिन्यात सामानसुद्धा भरलं नाही. जे आहे त्यातच भागावं लागणार, सीमाने सांगितलं. अगं घरात आजारी माणूस आहे, याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का? लॉस गणेशच्या अति हव्यासामुळे झाला आहे. या सगळ्यांची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का? आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे 20-30 रुपये देखील नाहीत? कुसुमताई आता चिडल्या होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका. एक दिवस चहा नाही प्यायलं तर काही अडत नाही, असं म्हणत सीमा रागाने तिच्या खोलीत निघून गेली. कुसुमताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघतच बसल्या. या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं, नात्याचे मोल कधी जाणणार ही मुलं, असं सोगत म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून एक बटवा काढला आणि त्यात ताईंनी अडचणीच्या वेळी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्यावरती त्यांनी प्रमोदरावांसाठी चहा केला, नाश्ता बनवला आणि त्या चहा पोहे घेऊन खोलीत गेल्या. प्रमोदरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निचपीत पडूनही होते. परिस्थितीपुढे हतबल झाले होते. त्यांनी कुसुमताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या. चला, गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचं आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला. कुसुमताई चिडून बोलल्या. माफ कर मला, मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती आणि या वयात हे सगळं बघावंही लागलं नसतं. प्रमोदराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना, भोगा आता. काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा. कुसुमताई चिडून मंदिरात निघून गेल्या. प्रमोदराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 40 वर्षापूर्वी प्रमोदराव पाटील खिशात अवघे 10 रुपये घेऊन पुण्याला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहीत नव्हतं, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढंच मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून, वेळी उपाशी झोपून, थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता पाटील साडी सेंटर पुण्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. प्रमोदरावाच्या हट्ट्यापायी ताईंच्या पोटात 2 मुली मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजेच गणेश झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. गणेश प्रमोदरावांचा लाडका आणि एकुलते एक मुलगा होता. त्यामुळे प्रमोदरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. गणेशला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती. कुसुमताईंनी प्रमोदरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावरती उभे राहू द्या, पण प्रमोदरावांनी काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी, अशी त्यांची विचारसरणी होती. गणेशला नको त्या गोष्टींचे नाद लागले. जुगारापायी आणि कमी दिवसातच जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी, दुकान सगळं गहाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. प्रमोदराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते.
पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासलं. ते अंथरुणाला खिळले आणि मग गणेशवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवयच नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला आणि आता फक्त प्रमोदकडे होते ते फक्त आणि फक्त त्याचं हक्काचं घर. बास. भूतकाळातील गोष्टीमुळे प्रमोदरावाच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी कुसुमताईंचं ऐकलं. गणेशवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीही उरलं नव्हतं. दाराच्या आवाजाने प्रमोदराव भानावर आले. बघतात तर गणेश त्यांच्या खोलीत आला होता. प्रमोदरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांनी विचारले, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला? म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. प्रमोदरावांनी आशाभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे. गणेश बोलला. गणेशचे बोलणे ऐकून प्रमोदरावांना खूप बरे वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकदही नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे गणेशकडून मागून घेतली. पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही. त्यांनी थरथरता हात मायेने गणेशच्या गालावरून मायेने फिरवला. गणेशने त्यांच्या हातात पेन दिला. तितक्यात कुसुमताई मंदिरातून जाऊन आल्या. त्या खोलीत आल्या आणि गणेशला प्रमोदरावाच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता. गणेश, तू आज बाबांच्या खोलीत कसं काय? कुसुमताईंनी विचारलं. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलो होतो. असू दे, नंतर येतो. असं म्हणत गणेश कावराबाबरा होऊन तिथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशयच आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईंनी विचारलं. अगं बघ, माझा मुलगा किती काळजी त्याला आपली, त्याने विमा काढलाय आपला. प्रमोदराव थरथरत्या आवाजातच म्हणाले. होय, बघू बरं. मग असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद. कुसुमताई गणेशला बोलल्या. अगं असू दे आई, मी उद्या वगैरे घेईन सई. बाबांना आराम करू दे. असं बोलत गणेश तिथून निघू लागला. तेवढ्यातच ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं दे तो कागद, गणेश बोलला. पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावरती ताईंनी एक कटाक्ष गणेशकडे टाकला आणि जाऊन त्याच्या श्रीमुखात लगावले. लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बाबांचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस. अरे, तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांजोटी राहिली असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणे हे काय दिवस दाखवलेस आम्हाला. अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना? कुसुमताई आता चांगल्या चिडल्या होत्या. आई, अगं मी इतका अडचणीत आहे, इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणे, त्यातून वर काढणं हे तुमची जबाबदारी नाही का? गणेश आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून सीमा त्याची बायकोसुद्धा तेथे आली. तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोयस आणि तुझं म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. याचा इलाजसुद्धा माझे दागिने मोडून करते. 1 रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय करणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळते ना. कुसुमताईंचा पारा चढला होता. आई, अहो
पुढे मागं दुसरं घर करता येईल आता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी. यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. कुसुमताईंची सून बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. कुसुमताई बोलल्या. आणि मग आम्ही वेगळं राहतो. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघे काहीही खाऊ. सीमा म्हणाली. कुशाल वेगळं राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काहीही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बास आता पुरे झालं. जा इथून. यांना आराम करू दे. कुसुमताई म्हणाल्या. गणेश आणि सीमा पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. प्रमोदराव हातबल होऊन अंथरुणावर निस्पित पडून राहिले. आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता. त्यालाही तडा गेला होता. प्रमोदराव तर प्रचंड धक्क्यात होते. असेच काही दिवस गेले. गणेश आणि सीमाने कुसुमताई आणि प्रमोदरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कोठेही गेले नव्हते. कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. एका संध्याकाळी कुसुमताईंनी गणेश आणि सीमाला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे. तो तुम्हाला सांगायचा आहे. कुसुमताई बोलल्या. गणेश आणि सीमाला वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चात हे घर एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. आणि ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे. त्यामुळे याच पुढं काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना एका आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसं सगळे कागदपत्रे आम्ही केले आहेत. कुसुमताई शांतपणे बोलत होत्या. काय असं कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढलं तुम्ही. मी कोर्टाची पायरी चढणार आता. बास मला माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही. गणेश संतापून म्हणाला. हो खुशाल कोर्टाची पायरी चढ. प्रमोदराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या गणेशसोबत? गणेश प्रमोदरावांना बोलला. हो खूप लाडका माझा गणेश. तुला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही चांगलं दोनदा. त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे समजताच किती आनंदी झालो मी. कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. आणि ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडवलं आहे गणेशला. पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे. पण आज 4 चौघात माझं नाक कापलं तू. माझी कष्टाची कमाई गमावलीस. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा. पण परवा तर तू माझा विश्वासघातच केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास. पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथी बरी. पुरं झालं आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला. असं म्हणून प्रमोदराव आणि कुसुमताई खोलीत निघून गेल्या. गणेशला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण कदाचित आता तो खूप उशिरी झाला होता. आठवडाभराने त्याला आणि सीमाला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर कुसुमताई आणि प्रमोदरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं. वरील कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आईवडिलांनी मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवणे कितपत योग्य आहे याबद्दल तुमचं मत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.